पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये, पुढच्या येणाऱ्या 7 वर्षामध्ये कुठले बिझनेसेस तुम्हाला वाटतात की खूप चांगले करू शकतील, किंवा कुठल्या इंडस्ट्रीज मध्ये बिझनेससाठी चांगला स्कोप आहे? सो स्पेस, जर आताच मी मागच्या वर्षी इंडियामध्ये बँगलोरमध्ये एक स्पेस कॉन्फरन्स झालेली. आय वॉज फॉर्च्युनेट टू स्पीक देअर. नंतर एक जॅक्सा म्हणून दरवर्षी कॉन्फरन्स होते, जॅक्साची, जॅपनीजची स्पेस एजन्सी आहे त्यांची. सो स्पेस हा पुढच्या काळात येणारा स्पेस एज. त्यामुळे अनेक मोठे जे बिझनेसमॅन बघा तुम्ही, मग ते एलॉन मस्क असेल किंवा अमेझॉनवाले असतील, जे बेझोस असतील, हे स्पेसमध्ये खूप टाकत आहे, स्पेस सेक्टर. नेक्स्ट एज इज स्पेस एज. AI नंतरचा पुढचा एज इज स्पेस एज. सो पहिला आहे तो सेक्टर आहे की त्यात बूम होणार आहे. डेफिनेटली AI तर आहेच, आता दिसतच, पण AI मध्ये खूप डेव्हलपमेंट होणार आहेत. जे आपण मशीन लर्निंग म्हणतो, रोबोटिक्स म्हणतो, जनरेटिव्ह AI आहे. सो याचाही एक काळ प्रचंड राहणार आहे. तिसरं जे आहे ते एलॉन मस्क वरून आपण समजून घ्यावं, कारण तो फ्युचरिस्टिक माणूस आहे पहिल्यापासून. दॅट इज एनर्जी सेक्टर. त्यातही जे ट्रेडिशनल एनर्जी देणारे रिसोर्सेस म्हणजे सोलर एनर्जी असेल किंवा अजून कुठल्या एनर्जी रिसोर्सेस ज्यातून एनर्जी, रिन्युएबल एनर्जी जे आहेत, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी स्पेस आणि एनर्जीला धरून पण काही कंपन्यांचं काम चालू.